नमस्कार गृहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवते कारण आम्ही उद्या जाणार आहे मुंबईला ट्रेनने। पण ती नेहमीची ट्रेन नाही आहे, वेगळी ट्रेन आहे। बरेच दिवस झालं रील्समध्ये वगैरे बघतोय ती ट्रेन आणि जायचं होतं त्या ट्रेनने एकदा, पण काही ठरत नव्हतं। ती मुंबई आणि पुणे ह्या रूटला जाते ती ट्रेन आणि मुंबईला जायचं काही कारण नव्हतं। तर एका कारणामुळे आम्ही आता उद्या मुंबईला जाणार आहे। तर मग म्हटलं त्या ट्रेनने जाऊ। तर उद्या 6 वाजता निघायचं आहे, 7 वाजता ती ट्रेन आहे आणि 11 वाजेपर्यंत मुंबईमध्ये पोहोचवते। तर ही आहे ती ट्रेन डेक्कन क्वीन आणि 7 वाजता आम्ही आता निघालो। शिवा बाय शिवा, ए शिवा आणि हा पाठीमागच्या साईडला ओपन स्पेस आहे, पाठीमागून सगळा व्ह्यू छान दिसायला। पावसाळ्यात जाण्यासाठी ही ट्रेन खूप मस्त आहे, खूप छान वाटत होतं। आणि हा आहे पुढचा कंपार्टमेंट आणि ह्याच्या सीट्स पूर्ण रोटेट होतात आणि अशा प्रकारे साईडने पूर्ण काच आहे, जेणेकरून आपण बाहेरचं व्यवस्थित बघू शकतो। गणगण गणगण कसं कसं शिवा इकडे बसलाय। अरे अरे डान्सी काय ये छिंग 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 सर्दी जायचं त्याने पण जाऊ, आपण त्या पण ट्रेनने जाऊ। आणि इथे आम्ही आता लोणावळ्यात पोचलो आणि नेमका पाऊस चालू होता आणि लोणावळ्यातला सगळा व्ह्यू, धबधबा, पाऊस, त्यात धुकं, हे एवढं छान दिसत होतं या ट्रेनमधून। आणि आता आहे बोगदे। आम्ही बसण्यापेक्षा पाठीमागे उभं राहणंच जास्त मजा येत होती, पाठीमागे उभं राहून जायला। बरेच जण बसण्यापेक्षा पाठीमागे उभेच राहिले होते पूर्ण व्ह्यू बघण्यासाठी। शिवा तिकडे उभं राहतं, उभा राहा चालू आहे हे बघा।
इथं येईल बघा 2-3 येतात. देखो कैसे बना है ये हमें कैसे बना था Highlight करून ठेवा. पर मैं देखो कैसे बने बादल देखो कैसे बादल देखो कैसे अपने पर में घूमे घूमे देखो बादल में लोधी में आपके वाटरफॉल दिखेगा पास ये देखना भैया देखो ट्रेन सगळे आपापल्या घरच्यांना फोन करून दाखवत होते, व्हिडिओ कॉल करून ट्रेन आणि बाहेरचा व्ह्यू वगैरे लोणावळ्यात आल्यावर. वाटरफॉल नहीं दिख रहे होंगे ना पहाड़ में जो बारीक बारीक है लेकिन वो आंखों से दिख रहे हैं आंखों में दिख रहे पूरे वाटरफॉल इथे थोडा वेळ ट्रेन थांबली होती, सिग्नल होता त्यामुळे. आणि इथे लाईटला सेन्सर होता आरशावर, जेव्हा चालू बंद करतो. डोअरला पण सेन्सर होता, लाईटला सुद्धा सेन्सर होता आरशावर. आणि ही आहे लगेज रूम, इथे सगळ्यांचं सामान ठेवलं एक साईडला.
आणि इथे ओव्हन फ्रीज वगैरे होता. आम्हाला जो नाश्ता दिला होता तो थंड झाला होता, तर त्यांनी परत गरम करून दिलं होतं आम्हाला. पाठीमागचा व्ह्यू बघण्यात सगळं थंड होऊन गेलं होतं. आणि इथे शिवाला मस्त मित्र भेटलेले, 3 जण होते, मस्त खेळत होते. सेन्सरचा डोअर होता त्यामुळे आतबाहेर चाललं होतं त्यांचं. आणि पूर्ण मुंबईला जाईपर्यंत कधी वेळ गेला समजलं नाही, एवढा तो खेळत होता. आणि हा होता नाश्ता. मी चीज सँडविच घेतलं होतं आणि रामने ब्रेड ऑमलेट आणि सोबत चहा कॉफी काय पाहिजे असेल ते होतं. आणि 11 वाजेपर्यंत आम्ही मुंबईला पोचलो. तर असा होता आमचा पुणे ते मुंबईचा प्रवास. आणि पावसाळ्यात गेल्यामुळे खूप छान वाटलं. इतर वेळी आपण लहान मुलांनासुद्धा असं धबधब्यात वगैरे घेऊन जाऊ शकत नाही, तर अशा ठिकाणी मुलांना घेऊन गेलं ते पण छान मजा करतात. तुम्ही पण याचा एक्सपिरियन्स जा. आणि आता आम्ही दादरला पोचलो आहे. दादरला स्टॉप होता त्याचा लास्ट. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.